श्री नागेश्वर चॅरिटेबल महिला बचत गट आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेश ठाकूर यांच्या वतीने सानपाडा सेक्टर 10 इथे गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। सानपाडा हे नवी मुंबईतील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर मानलं जातं। सानपाड्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेमध्ये मल्लखांब, लेझिम, मर्दानी खेळ, वारकरी मंडळ सहभागी झाले होते। या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनोखी अशी रांगोळी काढून एकच ध्यास सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला। पंतप्रधानांच्या काढलेल्या या रांगोळीला पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उमेश ठाकूर, भाजपा कार्यकर्ते, अशोक विधाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
मराठी नववर्षाच्या या शुभदिनी आपण आहोत सांनपाड्यामध्ये. सांनपाड्यामध्ये काही उमेदवारांशी आपण बोलणार आहोत, काही येथील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांनी नवीन वर्षाचा काय संकल्प केलेला आहे, यावर्षी नवीन तुम्ही काय संकल्प केला आहे गुढीपाडव्यानिमित्त? गुढीपाडव्याला आम्ही हे आमचं 4थं वर्ष आहे. सार्वजनिक आम्ही जी रॅली काढतो ही गुढीपाडव्याची, यात सर्व पक्षाचे लोक यात सामील होतात आणि हा आमचा सांनपाड्याचा एक महत्त्वपूर्ण हा संकल्प आहे, ज्यात सर्वच भाविक आणि सर्व आपले कार्यकर्ते बोला सांनपाड्यातले रहिवासी यात एकत्र सामील होऊन आम्ही नववर्षाचं स्वागत करतो. हीच आमची एक महत्त्वाची संकल्पना आहे. त्याबद्दल आम्ही या जनतेचं सांनपाड्याच्या सर्व रहिवाशांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतो यात सामील होण्याकरता. महाराष्ट्रामध्ये जे घडतं ते सर्व सांगत असतं आणि परत आपण त्याच्याबद्दल हे करत आहे ते सर्व ते करतात आणि आपण ते स्वच्छता सर्व नेहमी स्वच्छतेत राहील अशी आमची इच्छा आहे. आणि जे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व काही कार्यक्रम होतात त्यासाठी माझी शुभेच्छा आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.